नमस्कार. तर खूप सगळ्यांच्या कमेंट्स येतात की मॅडम आम्हाला वजन कमी करायचंय, आम्ही व्यायाम कधी करावा, तुम्ही कुठे राहता, तुमचे क्लासेस कुठे आहेत, तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेता की नाही, खूप साऱ्या कमेंट्स असतात. तर त्याच्यासाठी म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावा, कारण खूप कमेंट्स येतात, वेळ मिळत नाही सगळ्यांना रिप्लाय द्यायला. तर आज तुम्हाला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. माझं नाव आहे रुची राजेश धामापूरकर, मी मुंबईला राहते आणि क्लासेस माझे सध्या ऑफलाईन चालू आहेत. ऑनलाईन क्लासेस मी बंद केलेले आहेत, कारण काय होतं मुंबईमध्ये तुम्हाला सांगायचं तर आपण जिथे राहतो तिथे आपलं जे घर असतं ते खूप छोटं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं आजूबाजूचा आवाज असतो. काय होतं त्याच्यामुळे की आपण जर ऑनलाईन क्लासेस घेतले ना तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहितीये, आवाज येतो सगळ्यांचा बाहेर, कोण ना कोणतरी दरवाजावरती येत असतं आणि त्यामुळे काय होतं क्लासेस ज्या वेळेला क्लास चालू असतो ना त्यावेळेला डिस्टर्ब होतं. माझ्याकडे अशी स्वतःची अशी सेपरेट जागा नाही आहे की जिथे मी ऑनलाईन क्लास घेऊ शकते. तर माझा प्रयत्न आहे की मला ऑनलाईन क्लास घ्यायचे आहे, त्यामुळे मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेन. पण आता सध्या माझे ऑफलाईन क्लास चालू आहेत, मुंबईमध्येच आहेत ते पण. आणि मी काय करते आता बघा, मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींमधून गेलेली आहे. म्हणजे वजन कमी होत नव्हतं त्यावेळी आपल्याला काय करतो, आपण टेन्शन घेतो, वजन कसं कमी करायचं, काय करायचं, आजूबाजूची लोक बोलत असतात किती जाड झाली आहे, पोट किती पुढे आलेलं आहे, कशी दिसते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना यामुळे आपण काय करतो माहितीये, स्वतःला खूप त्रास करून घेतो. आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे वजन वाढल्यामुळे कुठलाही ड्रेस येत नाही, आपली जे आवडीचा ड्रेस आहे, कुठलाही काही जे असेल ते तुम्हाला घालायचं असेल, ते काय होतं माहितीये, वजन जेव्हा आपलं जास्त असतं त्या कुठलाही आपण ड्रेस घालू शकत नाही. जो आपल्याला कुठला ड्रेस आवडतोय तो काय होतो त्यावेळेला आपण घालत नाही, तसाच कपाटामध्ये वर्षानुवर्ष पडलेला असतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्वतःचं वजन कमी करावं लागेल. जे लोक बोलतायत हसतायत त्यांना हसू द्या, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. आणि तुम्ही जे करताय ना ते सुद्धा कोणाला सांगत बसू नका की मी माझं वजन कमी करण्यासाठी हे खाते, ह्या एक्सरसाइज करते. कोणालाही काहीही सांगायची गरज नाही किंवा कोणाला विचारत बसू नका की मी काय करू. हा, जर तुम्हाला कोण सांगत असेल की हा बाबा तू एक्सरसाइज कर किंवा हे कर ते कर, हा सगळ्यांचं ऐकायचं, पण आपल्याला जे मनाला वाटेल ना तेच करायचं. कारण तुम्हाला हे गोष्टी सगळ्या स्वतः करायचे, दुसरा येऊन तुम्हाला कोणती मदत करू शकणार नाही, नाही तुमचं वजन कमी करू शकणार आहात. त्यामुळे बघा, मी ज्या स्वतः गोष्टी अनुभवल्या आहेत ना त्याच मी तुम्हाला सांगते. म्हणजे कसं आहे की तुम्ही आता जर सुरुवात केली ना, मला माहिती आहे सुरुवातीला कठीण जाईल, दररोज करणं कठीण जाईल, कंटाळा येईल, आळस आळस कराल, काय करायचं समजणार नाही. 4 दिवस केले की पुन्हा गॅप ठेवता, पुन्हा 8 दिवस करता, असं होतं. स्टार्टिंगला हे सगळं होतं, पण त्याच्यातून तुम्हाला स्वतः मात करायची आहे. तुम्हाला स्वतः ठरवायचंय की मी करणार. आता नवीन वर्ष येणार आहे, त्यामुळे स्वतःला चॅलेंज द्या. कोणालाही काही सांगू नका, स्वतःला चॅलेंज द्या की मी माझं वजन नक्की कमी करणार. तुमचं वजन तुम्ही ज्या वेळेला कमी होईल ना हळूहळू, बघा तुम्हाला किती फ्रेश आणि किती प्रसन्न वाटेल, किती तुम्ही पॉझिटिव्ह फील कराल. जे काही कपडे येत नव्हते ते असेच ठेवलेत ना कपाटात, ते कपडे ज्या वेळेला तुम्हाला यायला लागतील ना, किती तुम्ही स्वतः खुश व्हाल. आणि जे पण तुम्हाला जे काही आजार आहे, थायरॉइड आहे, बीपी आहे, जे काही आहे, गुडघे खूप दुखतात, कंबर दुखते, पाठ दुखते, म्हणजे जे असेल ना ते कमी व्हायला सुरुवात होईल. पीसीओडीचा त्रास आहे, जे असेल ते बघा, पण वजन कमी करा. वजन कमी केल्याशिवाय तुम्हाला हे सगळे फरक दिसणार नाही. मी खूप सोपे एक्सरसाइज व्हिडिओ टाकते चॅनलवरती, फक्त तुम्हाला व्हिडिओ समोर ठेवायचे आणि एक्सरसाइज करायचे. मला माहिती आहे दिवसभरातून वेळ मिळत नाही, ठीक आहे ना, 10 मिनिटं करा. स्वतःच्या शरीरासाठी आपण 10 मिनिटं तर काढूच शकतो. त्यामुळे फक्त 10 मिनिटं करा, बघा तुम्हाला फरक दिसतो की नाही. 100% दिसणार आहे. तुम्हाला काय करायचंय, 8-8 दिवसाचं ना चॅलेंज घ्यायचंय. मी आहार कसा घ्यायचा हे सुद्धा सांगितलं आहे. 8-8 दिवसाचं चॅलेंज घ्या आणि ह्या 8-8 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय फरक दिसतो ना हे पाहायचंय. आता आहार कसा घ्यायचा ना हा मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलाय, नक्की पहा. जसं सांगेन तसं करा. बघा, बाहेरचं सगळं माहिती आहे, बाहेरच्या गोष्टी आवडतात खायला, ऑइली आवडतं जास्त, बाहेर गेलो की जास्त प्रमाणात खातो. काही काही लोक खूप फूडी असतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की मी हे खाऊ ते खाऊ सगळं खाऊ. ठीक आहे, सगळं खा, पण कधी वजन एकदा कंट्रोलमध्ये आलं की. हा, काय होतं, आपण वजन कंट्रोलमध्ये आणलं ना की काय करायचंय, जे आवडेल ते खायचं आहे, पण त्याच्यासोबत एक्सरसाइज करा. आता आवडतंय म्हणून दररोज खाऊ नका, महिन्यातून 1-2 वेळा खाताय चालेल. हा, पण वजन कमी करताना ते जे आता समजा 1 महिन्याचा चॅलेंज घेतला, 1 महिना काहीही खायचं नाहीये, अजिबात चीट मील करायचं नाहीये. तुम्ही ना तुमचं वजन एका महिन्यात 5 किलो आरामात कमी करू शकता जर तुम्ही ठरवलं तर. हा, वजन तर कमी होईल, पण शरीरावरचा फॅट सुद्धा कमी व्हायला पाहिजे, त्यासाठी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न काय आहे की आम्ही एक्सरसाइज कधी करायची. तर एक्सरसाइज कधी करायची आहे, जेवल्यानंतर 3 तासानंतर तुम्हाला व्यायाम करायचा आहे. आता समजा खाली पोट करताय
तर सकाळी तुम्ही एक केळं खाऊन, छोट्या साईजचं केळं खाऊन किंवा ब्लॅक कॉफी पिऊन तुम्ही एक्सरसाइज करू शकता. जे लोक एक एक दीड तास एक्सरसाइज करतात त्यांनी एक केळं खायचं आहे किंवा ब्लॅक कॉफी, कारण याच्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळणार आहे एक्सरसाइज करायला. किंवा जे आता नॉर्मल आहे, घरात वेळ नाहीये, एक्सरसाइज फक्त जेवढा वेळ मिळेल तेवढा करतोय आपण, म्हणजे 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, त्यांनी काय करायचंय, खाली पोट एक्सरसाइज केली तरीही चालेल. त्रास होतोय, जमत नाहीये, खूप दमल्यासारखं वाटतंय, तर काहीतरी ड्रायफ्रुट्स खा आणि एक्सरसाइज करा 15-20 मिनिटांनी. पण तुम्हाला जर जेवल्यानंतर करत असाल, समजा नाश्ता केल्यानंतर करत असाल, तर बरोबर तुम्हाला 3 तासानंतर किंवा 2.5 तासानंतर व्यायाम करायचा आहे. खाली पोट एक्सरसाइज केलात तर खूपच छान, किंवा खाल्ल्यानंतर केलात तर कधीही वेळ मिळेल तेव्हा करा, फक्त पोट खाली असावं एक्सरसाइज करताना, एवढंच. खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की आम्ही कधी एक्सरसाइज करायची, तर तुम्ही ह्या वेळेला एक्सरसाइज करू शकता. आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की सगळेजण कमेंट्स करतात की मॅडम ह्या एक्सरसाइज केल्यावर आमचं वजन कमी होईल ना, शरीरावरचा फॅट कमी होईल ना, हातावरची चरबी कमी होईल का? तर बघा, केलात तर 100% होणार आहे, का नाही होणार? आता खूप कमेंट्स आलेत की मॅडम आम्ही आमचं 2-3 दिवसात 1 किलो वजन कमी केलंय, महिन्याभरात आम्ही 4 किलो वजन कमी केलंय. खूप साऱ्या कमेंट्स आल्यात, व्हिडिओ खाली जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यामुळे तुम्ही सुद्धा करू शकता. प्रयत्न तर करा, का नाही होणार? नक्की होणार आहे. व्हिडिओ पाहताय ना, आजपासून व्हिडिओ पाहिलाय ना, दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात करा. आणि अजून अशा कमेंट्स येतात की मॅडम आम्हाला 1 तासाचा व्हिडिओ पाठवा, अर्धा तासाचा व्हिडिओ पाठवा, किंवा अशा कमेंट्स असतात की मॅडम आम्हाला पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, थायरॉइड आहे. तर बघा, आता त्यासाठी मी काय करणार आहे, माझं एक दुसरं चॅनल आहे फिटनेस रुची धामापूरकर. या चॅनलवरती मी काय करणार आहे, 1 तासाचे, अर्ध्या तासाचे लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. ते चॅनल हिंदीमध्ये आहे. तर हिंदीमध्ये काय, तर खूप साऱ्या कमेंट्स होत्या की मॅडम आम्हाला हिंदीमध्ये काही एक्सरसाइज सांगा, म्हणजे समजून सांगा. तर त्यासाठी ते चॅनल ओपन केलेलं होतं. तर मी काय करणार आहे, तिथे 1 तासाचा, अर्धा तासाचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला ते एक्सरसाइज दिसतील. किंवा तुम्ही युट्यूबवरती जाऊन सर्च करू शकता फिटनेस रुची धामापूरकर म्हणून, तरीही तुम्हाला ते दिसणार आहे. मी काय करणार आहे, लॉंग व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे काय होईल की तुम्हाला तो व्हिडिओ फक्त समोर ठेवायचा आहे आणि एक्सरसाइज करायची. त्यामुळे नक्की त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि याच्यावरती मी ज्यांचे काही प्रॉब्लेम्स आहे, ज्यांना थायरॉइड, बीपी जे असेल त्याच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचंय तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असं नाहीये, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप सोपे एक्सरसाइज व्हिडिओ असतात की जे तुम्ही ना घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने करू शकाल. तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर ज्यांना खरंच त्यांचं वजन कमी करायचंय, ज्यांना त्यांचे त्रास कमी करायचे आहेत, त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओ शेअर करा. कारण काय होईल, त्यामुळे त्यांना सुद्धा त्यांचं वजन कमी करायला मदत होणार आहे. त्यामुळे नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या अशा सुद्धा कमेंट्स असतात की मॅडम तुम्ही खूप छान शिकवता, आम्हाला खूप सोप्या पद्धत समजतं. तर यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही एवढा छान मला सपोर्ट करताय. असाच सपोर्ट करत राहा, कारण तुमच्यामुळेच मी सुद्धा मोटिवेट होते की माझ्यामुळे मी ज्या एक्सरसाइज दाखवते, मी जे तुम्हाला सांगते त्याचा तुम्हाला फायदा होतोय, उपयोग होतोय. आणि ते सगळं पाहून ना मला सुद्धा खूप छान वाटतं. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट्स करा, कारण कमेंट्स केल्यामुळे काय होतं की मला सुद्धा समजतं की तुम्हाला हे त्रास आहेत, हा त्रास तुमचा कमी झालेला आहे, किंवा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे हे सगळं सांगा. एवढ्या लांबून लांबून लोक व्हिडिओ पाहत असतात. खरंच खूप छान वाटतं की तुम्ही एवढा छान मला प्रतिसाद देताय. त्यामुळे कमेंट्स नक्की करा. आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही कुठून पाहताय, किंवा आणि तुम्ही सुद्धा उद्यापासून सुरुवात करणार आहात की नाही, हे कमेंट्स करायला विसरू नका. आणि चॅलेंज द्या स्वतःला की मी करणारच आणि मला करायचंच आहे. 1 महिना करून बघा तुमची बॉडीमध्ये तुम्हाला किती छान रिझल्ट दिसणार आहे. तुम्ही जर कंटिन्यू सगळ्या गोष्टी करत राहिलात ना, जास्तीत जास्त तुम्हाला सांगू मी 3 महिने लागतात आपलं पूर्ण वजन कमी करायला. म्हणजे आता जर समजा तुम्हाला 10 किलो वजन कमी करायचंय, पूर्ण बॉडी तुमची शेपमध्ये आणायची आहे, 3 महिने, हे 3 महिने जर तुम्ही 1 तास व्यायाम करताय, जसं सांगितलं तसं आहार करताय, अजिबात कुठल्या बाहेरचं काही खात नाही आहात, 3 महिन्यात तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये फरक आणू शकता. पण तुम्ही केलात तर. त्यामुळे नक्की करून पहा. कठीण असं काहीच नाहीये. त्यामुळे फक्त टेन्शन घेत बसू नका. टेन्शन घेतल्यामुळे अजून वजन वाढतं. काही नाही, जे चांगले चांगले पदार्थ बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. असं विचार करतो ना आपण की मला हेच खायचंय, हे उकडलेलं खायचं, असं काही नाहीये. घरात बनेल ते, फक्त एवढंच की कमी तेलाचा वापर करा, मिठाचा वापर कमी करा. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सांगते. मी आहार कसा घ्यायचा त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे. मैद्याचे प्रकार काही खायचे नाहीयेत. हे सगळं बंद करा. बाहेरच्या सगळ्या गोष्टी बंद करा 3 महिने, किंवा 1 महिना तरी करून बघा तुम्हाला किती छान रिझल्ट मिळतो. नक्की मिळणार आहे. आणि एक्सरसाइज जर करत राहिलात, बघा एक्सरसाइज आपण करत राहतो ना, आपलं शरीर हे हलकं राहतं. पूर्ण दिवस आपल्याला फ्रेश, प्रसन्न वाटतं.
आणि जर एक्सरसाइज करत नसाल ना तर पूर्ण आळस, कंटाळा, कोणतंही काम करायची इच्छा राहत नाही, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे सुरुवात करा, नक्की तुम्हाला सुद्धा फरक दिसणार आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.